गाच्या बाग या माझ्या बाग शाळेतल्या मुली खेळायला खेळता खेळता खोकला लागला खोकला आंबा का पेरू तिथे झोपायचं पेरू माझा आंबा आहे ना शाळेतल्या मुली खेळायला आल्या खेळता खेळता खोकला लागला खोकला आंबा पेरू जात्या मागं शाळेतल्या मुली भूत शिपाई बेल वाजवा आणि सगळ्या भूतपोरांना आत बोलवा. ठीक आहे चुडेल मॅडम. चला आलात का सगळे? आपापल्या जागेवर बसून घ्या सगळ्यांनी. ए दंगा मस्ती करायची नाही, नीट बसायचं, नाही तर सगळ्यांना शिक्षा मिळेल. काय धिंगाणा लावलाय? ए धिंगाणा करू नका म्हणलाय ना. आपापल्या जागेला बसा. कसं बसला होता तुम्ही? तुम्हाला शिक्षा देऊ द्या का सगळ्यांना? बसलात का सगळे? आयशू बोल, तुझी जागा कुठं होती? तू कुठं बसलाय? मग तुझी जागा कुठं होती? तुझी बरोबर आहे का? आज दुपारची वेळ आहे. कोण झोपलं तर त्यांना कब्रिस्तानात उभा करेल, कळ का? ही मानवी बहाने भूताच्या शाळेत चालणार नाही. कळ का? जो कोणी झोप त्याला शिक्षा भेटणार. चला तर मी आज तुम्हाला शिकवणार की माणसांना कसं घाबरवायचं, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. जो कोणी शिकणार नाही त्याला मोठी शिक्षा होणार. ओ चुडेल घाबरताना समस्या मी येईन ना. शांत बसा सगळे, नाही तर सगळ्यांना शिक्षा देणार आहे. पहिला धडा भयानक जेवण. हा 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 हा. ओ मॅडम, दुपारची भूत शांत का असते? कारण दुपारी माणसं झोपलेले असतात आणि झोपलेल्या माणसाला घाबरायला मजा येत नाही, कळ का? तुम्हाला आज दुसरा धडा शिकवणार की मानवी माणसांना कसं पकडवायचं. तर तिथं बघा, एक माणूस चिंचा खायला आलाय. चला माझ्या माग, त्यांना पकडूया आपण आणि तुम्हाला शिकायला मिळेल की माणसांना कसं पकडायचं.
साईडला. जादूनं गायब करते त्याला. चला का चला सगळ्यांनी जादू करा. Hupa, huya, hupa, huya, hupa, huya.